राजे लेणी ही प्राचीन बौद्ध लेण्यांपैकी महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचे. मी सावली या माझ्या YouTube चॅनलमध्ये. पुण्यातील लोणावळ्याजवळ कार्ला गावापासून विसापूर किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या मळवली गावामध्ये ही लेणी वसलेली आहे. साधारणपणे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये या लेणीचे बांधकाम चालू झाले आणि 6व्या शतकाअंती पूर्ण झाले. येथे एकूण 22 बौद्ध लेण्या कोरलेल्या आहेत. या लेण्या हीनयान पंथाच्या ऐतिहासिक स्थळे आहेत. या लेणीत पूर्वी प्रार्थनेसाठी भव्य व सुंदर असे चैत्यगृह आणि बौद्ध भिक्षू यांना राहण्यासाठी विहार कोरलेले आहेत. येथील प्रमुख आकर्षण म्हणजे येथे कोरलेले भव्य चैत्यगृह, ज्यामध्ये अष्टकोनात कोरलेले 27 खांब आहेत. चैत्यगृहाच्या छताची लाकडी तुळापासून केलेले बांधकाम आजही जुन्या शिल्पकौशल्याची ओळख करविते. या ठिकाणी आपल्याला बौद्ध धर्माची शिकवण देणारे विविध बौद्ध प्रतीके पाहायला मिळतात. तसेच ब्राह्मी लिपीतील शिलालेख, सूर्यलेणी आणि आजूबाजूने असलेला निसर्ग आकर्षक वाटतात. या लेणीमध्ये प्रत्येक गोष्ट इतक्या बारकाईने आणि सुंदरपणे कोरलेली आहे. यामध्ये बौद्ध स्तूप, त्याचप्रमाणे यक्ष, गंधर्व, इंद्र आणि सूर्य यांचेही शिल्प आहेत. ही लेणी साधारणपणे 400 फूट उंच डोंगरावरील खडकामध्ये निसर्गाच्या सानिध्यात कोरली आहे. येथील सूर्य लेणी प्रसिद्ध आहे. या लेणीत प्राचीन किंवा पौराणिक प्रसंगाचे पट, सालंकृत तसेच शस्त्रधारी द्वारपाल, वन्य प्राण्यांचे थर आणि चैत्यस्तूपाचे नक्षीकाम विलक्षणीय आहे. येथे कोरलेले चैत्यगृह 26 फूट 8 इंच रुंद आणि 59 फूट लांब आहे. मध्यभागाला कक्षापासून वेगळं करण्यासाठी 27 अष्टकोनी खांबही कोरलेले आहेत, ज्यांची उंची जमिनीपासून 11 फूट आहे. हे लेणे कोंढाणे लेण्यांशी मिळते जुळते मानले जाते. चैत्यगृहातील प्रत्येक खांबावर कोरीव नक्षीकाम केलेले आहे. काही खांबांवर बौद्धांची 7 वेगवेगळी चिन्हे, फुले, कळ्या, पाने यांच्या रूपात कोरलेली दिसतात. लेणीतील भिंतींना मौर्यकालीन पद्धतीने चकाकी देण्यात आलेली आहे. पूर्वी येथे भव्य लाकडी दर्शनीय दालन होते, जे काळाच्या ओघाने आता नष्ट झाले आहे. येथील बांधकाम एखाद्या बहुमजली इमारतीसारखे कोरलेले दिसते, ज्यामध्ये बाल्कनी, खिडक्या आणि खालील दृश्य पाहणारे स्त्री-पुरुष पुतळेही कोरलेले आहेत. भारतातील संगीत कलेसंदर्भात हे लेणी विशेष महत्त्वाच्या आहेत. येथे कोरलेल्या चित्रात एक तबला वाजवणारी स्त्री दिसते, तसेच एक नर्तकी नृत्य करतानाही दिसत आहे. या कोरीव कामातून तबला हे भारतात निर्माण झालेले वाद्य आहे हे स्पष्ट होते. तसेच भारतातील नृत्य परंपरा 2000 वर्षापेक्षाही प्राचीन असावी असे दिसून येते. येथे आल्यावर आपल्याला प्राचीन शिल्पकौशल्य, पौराणिक दृश्यपट, कोरलेली चित्रे तसेच शांत आणि निसर्गरम्य वातावरण अनुभवायला मिळते. या सुंदर व प्राचीन लेण्यांचे आज काळाच्या ओघाने जरी पडझड झाली असेल, तरी ते आपल्या देशाच्या समृद्ध शिल्पकलेचे, चित्रकलेचे तसेच उत्कृष्ट कलाकृतीचे दर्शन घडविते. या प्राचीन कलाकृती आपल्या देशाच्या समृद्ध ज्ञान कौशल्य, कलात्मक कौशल्य, वैचारिक कौशल्य यांचे जगाला साक्ष देणारे आहे. ही लेणी 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली आहे. या लेणींना भेट देण्यासाठी जून ते सप्टेंबर म्हणजेच पावसाळ्यात योग्य काळ मानला जातो, कारण या काळात हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने भरलेले असते. या ठिकाणी तुम्ही सकाळी 8 पासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लेणी पाहायला येऊ शकता. या लेणीचे बांधकाम इतके सुरेख व आरामदायक आहे. कितीही कडक उन्हाळा असो, येथे थंड वातावरण असते. या ठिकाणी जागोजागी स्वच्छ आणि निखळ पाण्याचे 12ही महिने भरून असलेले छोटे मोठे
खडकांमध्ये कोरून तयार केलेले पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहे. पूर्वी येथे वास्तव्य करणारी मंडळी या स्रोताचा वापर त्यांच्या पाण्याच्या विविध गरजा भागवण्यासाठी करत असायची. भाजे लेणी ही महाराष्ट्राला लाभलेल्या एक सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि प्राचीन अलंकार आहे. भाजे लेणीपासून जवळच विसापूर किल्ला, लोहगड किल्ला, तसेच आई एकविरा देवीचे मंदिर आणि कार्ला येथील लेणी सुद्धा आहेत. ही लेणी इतिहासप्रेमींसाठी तसेच पर्यटकांसाठी व प्राचीन वास्तुप्रेमींसाठी एक आकर्षक असे ठिकाण आहे. आपल्याला या लेणींना भेट द्यायची असेल तर पावसाळ्यामध्ये प्लॅन करावा, म्हणजे आपल्याला या लेणींसोबत निसर्गाचाही आनंद अनुभवायला मिळेल. या ठिकाणी आपण खाजगी वाहनाने, कॅबने, रिक्षाने किंवा रेल्वेने सुद्धा पोहोचू शकता. या ठिकाणी लेणी पाहण्यासाठी प्रत्येकी 20 रुपये तिकीट स्वरूपाने शुल्क आकारले जाते. या लेणीमध्ये आल्यावर लेणीतील चित्रदृश्य पाहताना या जागेचे पावित्र्य, स्वच्छता आणि शांतता राखा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.